पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया हालेलुया. माझा प्रिय बंधूनो, भगिनीनो, लहान लेकरानो, प्रिय फादरानो आणि सिस्टरानो, हालेलुया. सर्वांना बरं आहे का? हालेलुया. येशूची कृपा तुम्हा सगळ्यांना बरे ठेवो म्हणून आमलासरण तर्फे आम्ही प्रार्थना करतो. हालेलुया हालेलुया. प्रियानो, दुःख सहन हे अनेक लोकांच्या जीवनामध्ये एक स्ट्रगल आहे. हालेलुया. काही लोकांना शारीरिक दुःख आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही दिवसापूर्वी एका बंधूने बोलले, माझ्या आयुष्यामध्ये देवाने मला मस्त सुंदर बायको दिली. मी देवाचा आभार मानले. मी आनंदाने सणासारखा परमेश्वरामध्ये आणि जगामध्ये मी आनंदी होऊन राहिलो. लग्न होऊन काही वर्षाने देवाने मला मोठी मुलगी दिली, मुलगा दिला. हालेलुया. खूप बरं वाटलं, देवाला धन्यवाद दिलं. हालेलुया. तरी त्रासाचा दिवस जेव्हा आला तेव्हा प्रश्न पडला. हालेलुया. मी पक्का एक निर्णय घेतला. आनंदाच्या दिवसांमध्ये मी देवाला जसे धन्यवाद दिले आणि मी स्तुती केली, तशाच प्रकारे या त्रासाच्या दिवशी मी देवाला धन्यवाद देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा, योबाचा मनोभाव आहे ते. हालेलुया. प्रियानो, त्रास जेव्हा आपल्या वाटेत येत आहे आपण काय करतो? प्रेज द लॉर्ड. काही लोकांना मी असे बोलतो, जेव्हा तुमच्या आयुष्यात तुमच्या वाटेत त्रास येत आहे, पहिले मुद्दा अंतःकरण शांत करून ठेवणे, देवाजवळ नतमस्तक होणे, प्रार्थना करणे. हालेलुया. मी केलेल्या चुकांचा हे परिणाम असू शकताय का? मी प्रमाणापेक्षा जास्त कोणाला कधी आयुष्यात त्रास दिलेला आहे का? मी माझ्या देवाला विसरून असलेले जीवन जगलेलं आहे का? मी माझ्या आयुष्यामध्ये पहिले स्थान कोणाला दिलेलं आहे? हालेलुया. आणि जर मी केलेल्या पापाचा परिणाम या सगळ्या गोष्टी असेल तर साधारण कुंसाराला धावतो तसे न धावता पश्चाताप करून प्रार्थनापूर्वक 1-2 दिवस प्रार्थनामय जीवन जगून एक कागद काढून त्या कागदामध्ये आपले पाप वर लिहून ठेवून अंतःकरणापासून, हालेलुया, माझे पाप मी कबूल करताना त्याच्यामुळे असे नाही. हालेलुया. मी पाप केलेला आहे या गोष्टी कबूल करणे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. सुंदर कुंसार झाल्यानंतर मी डोळ्याने पाहिलेलं आहे, अनेक लोक पूर्णपणे बरे होत आहे. हालेलुया. कुंसार झाल्यानंतर जीवन बदलणे गरजेचं आहे. हालेलुया. कधी कधी काही लोक कुंसाराला जातात, कुंसार करताना अंतःकरणापासून कुंसार करताय. हालेलुया. हालेलुया. पवित्र ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे, तुझ्या पापांची क्षमा झाली कुंसारामध्ये, तू बाहेर पडताना समोर कोणतरी दिसलं तर त्यांच्यावर तू दया दाखवायला कमी पडताय का? हालेलुया. हालेलुया. दया दाखवायला कमी पडणारे जे लोक आहेत, परमेश्वर त्यांना सोडत नाही. पवित्र ग्रंथामध्ये
उदाहरणाद्वारे प्रभूने बोललेलं आहे. हालेलुया, धन्यवाद येशू. हालेलुया. प्रभूने सांगितलं तुझ्या कोट्यावधी देवानी क्षमा केली आहे आणि तू क्षमा मिळवून बाहेर पडताना जे 4-5 रुपयाचा उधारी घेतलेला माणूस आहे त्याला दाबायला का जातोस? हालेलुया. तुझ्यापेक्षा कितीतरी पट्टीने त्या व्यक्ती बरा आहे, त्यांच्या मागे तू का लागताय? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रियानो, एक उत्तम कुंभसान आपल्या पापांच्या क्षमेच्या कारण होते. इतके मात्र नाही, अनेक आजारपणा, त्रास तिकडे बरं होत आहे. हालेलुया. अनेक लोकांना त्यानंतरच्या काही दिवसांमध्ये स्तुती, आराधना वगैरे करत देवाबरोबरच्या नातं जुळवून ठेवताना त्या बरेपणामध्ये टिकून राहायला परमेश्वर कृपा देणार. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. दुसरी एक गोष्ट, हालेलुया, काही लोकांच्या विषयी देवाची एक योजना असेल. दुःख सहनाविषयी एक योजना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. विश्वासाविषयी बोलताना आपण असे बोलतो, सबमिट युअर इंटेलेक्ट अँड सबमिट युअर विल टू गॉड. प्रेज द लॉर्ड. तुझी बुद्धी आणि तुझी इच्छाशक्ती तू देवाजवळ अर्पण कर. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझी बुद्धी आणि माझी युक्ती अनेक त्रासाच्या दिवसांमध्ये काही कामाचं नाही. सरेंडर करायला पाहिजे. हालेलुया. समर्पण करायला पाहिजे. हालेलुया. प्रभू, माझी बुद्धी, माझी इच्छाशक्ती मी तुला समर्पण करताय. हालेलुया. आत्ताच कोणतरी मला फोन केला होता. हालेलुया. येशूने त्या व्यक्तीला, त्यांनी दुसऱ्या काहीतरी कामासाठी फोन केलेला, तरी येशूने त्या व्यक्तीला एक सूचना दिली. तू समर्पण केलेले तुझ्यासाठी खूप फायदेशीर होईल. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. माझ्या प्रभूने मी प्यावं म्हणून माझ्यासाठी एक प्याला तयार केलं असेल तर मी का नाही बोलावं? मी प्यावं म्हणून माझ्या देवानी एक प्याला तयार केला असेल तर मी त्यातून प्यायलाच पाहिजे. हालेलुया. माझा प्रिय बंधू, माझा प्रिय भगिनी, ध्यानात घ्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण अनेक रक्तसाक्षीयांच्या, अनेक संत लोकांचे सण आपण साजरा करतो. हालेलुया. हालेलुया. काही संतांचे डोक्यापासून पायापर्यंत जखमच जखम. इतके जखम का परमेश्वर होऊ दिले? प्रियानो, आयुष्यभर पवित्र जीवन जगलेले ते संत लोक आज परमेश्वराच्या समोर पावित्र्यामध्ये, येशूच्या आशीर्वादामध्ये कृपेने भरून पुढे गेलेले लोक आहेत. हालेलुया. त्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत आलेले जे जखम आहेत ते जखम आज तिथून रक्त वाहणारा जखम नसून तिथून प्रकाश बाहेर पडणारा पवित्र जखम आहे ते. हालेलुया. म्हणून आपण त्यांची आठवण करतो आणि आपण त्यांच्या स्मरणामध्ये आपण सण साजरा करतो. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. त्रासाच्या दिवसामध्ये वाईट विचार न आणता चांगला विचार आपण मनामध्ये आणू. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. देवाची इच्छा काय आहे म्हणून नीती सूत्रामध्ये देवाने बोललेलं आहे.
हालेलुया. नीती सूत्रामध्ये 8व्या अध्यायामध्ये परमेश्वराने आपल्याला अशा पद्धतीने बोललेलं आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. तुम्ही देवाचे वचन ऐका, त्याच्या मार्गातून पुढे जात राहा. हालेलुया. हे 8वा अध्याय 33 पासूनच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. आता सिस्टर 34 पासूनचे वचन वाचणार आपण ऐकूया. जो माझ्या दाराशी नित्य जागत राहून माझ्या दाराच्या खांबाजवळ उभा राहून माझे ऐकतो तो धन्य. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, त्रासाच्या दिवशी पळायचं नाही, अजिबात पळायचं नाही. हालेलुया. देवाच्या दाराजवळ थांबा, दाराजवळ थांबा. हालेलुया. दाराजवळ जो थांबतो तो उत्तर मिळाल्याशिवाय निघणार नाही. तिथेच थांबायचं. हालेलुया. पुढे आपण ऐकूया. कारण ज्याला मी प्राप्त होतो त्याला जीवन प्राप्त होते. परमेश्वराचे वचन, परमेश्वराचे ज्ञान ज्याला मिळत आहे त्याला जीवन भेटत आहे. हालेलुया. हे परमेश्वराच्या दाराजवळ मात्र मिळणारा आशीर्वाद आहे. हालेलुया. पुढे. आणि त्याला परमेश्वराची दया प्राप्त होते. परंतु जो मला अंतरतो तो आपल्या जीवाची हानी करून घेतो. हालेलुया. ही चूक कोणीही आयुष्यात करू नये. दाराजवळ थांबायच्या ऐवजी देवाने मला असे केलं तर मी आता देवळातच जाणार नाही. हालेलुया. काही मुलं इंटरव्ह्यू मध्ये नापास झाले तर लगेच सांगतात मी आता मिसाला नाही जाणार. हालेलुया. मी आता रोसरी नाही करणार. हालेलुया. इतके सर्व केलं, देवाने मला काय दिलं? हालेलुया. प्रियानो, मी तुला मूर्ख म्हणून बोलवत नाही, तरी देवाचे वचन तुला मूर्ख म्हणून समजत आहे. हालेलुया. शहाणा माणूस देवाच्या दाराजवळ थांबणार, उत्तर मिळेपर्यंत थांबणार. देव तुझ्याशी बोलत आहे ते ऐकणार, देवाचे वचनानुसार जीवन बदलणार. हालेलुया. आणि देवाचे वचन आपल्याला सांगत आहे तुला जीवन प्राप्ती मिळणार. हालेलुया. आपण सर्व समर्थ परमेश्वराजवळ हात जोडूया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. कोणाला तरी मनामध्ये, हृदयामध्ये एक विचार, एक प्रेरणा, एक वाक्य ऐकायला मिळालेलं आहे. ते असे आहे, लेट अस आस्क, ही विल गिव्ह. आपण मागूया, तो देणार. आज कुटुंब म्हणून जे कोणी वचन ऐकायला बसलेलं आहे त्यातील अनेक कुटुंबांना येशू विशेष आशीर्वाद देत आहे. त्रासातून जाणाऱ्या एका स्त्रीला येशू आज कृपेचा मुकुट देऊन आशीर्वाद केलेला आहे. चालताना थोडासा एका बाजूने लंगडत चालणारा कोणतरी एका व्यक्तीला पवित्र आत्म्याने कृपा दिली आहे. डोकं जड झालेले कोणाला तरी पवित्र आत्म्याने आशीर्वाद दिलेला आहे. एक डोळा बंद होत आहे, इतके त्रास डोळ्याचा होत आहे, अशा एका व्यक्तीला येशू आशीर्वादित करत आहे. छातीच्या खालच्या भागामध्ये असलेले त्रास प्रभू दूर करून देत आहे. अनेकांना पवित्र आत्म्याने भरलेला मोठा अभिषेक देत येशू आशीर्वाद करत आहे. कोणतरी एक व्यक्ती 3 चॅप्टर वाचणार, पवित्र ग्रंथातून 3 अध्याय वाचणार असे ग्रह धरून प्रयत्न केला. त्या व्यक्तीच्या हातून
4 चॅप्टर वाचण्याचा दान प्रभूने दिले. प्रभूने त्या व्यक्तीला एक संदेश असे दिलेला आहे की जे 4 अध्यायापर्यंत पोहोचलंस हे मी तुला दिलेले आशीर्वाद आहे. एका व्यक्तीचा उजवा हात जे वर जात नव्हता, आता तो हात वर करण्यासाठी येशू कृपा पुरवत आहे. डाव्या डोळ्याना येशूने एका व्यक्तीला आशीर्वाद दिलेला आहे. डोनाल्ड या व्यक्तीला येशू त्या स्ट्रगल मधून जात आहे, त्यातून सुटका देत आशीर्वादित करत आहे. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो. आमेन.